फैंसी गारमेंट एंड मेंस वेयर, शादी ब्याह के मौके पर शेरवानी, 3 पीस, पैंट शर्ट। आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, 1000 खुली, मालेगांव। प्रोपराइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। धाराशिव एटीएम से 85 लाख चुराने वाले 3 आरोपियों को तुलजापुर पुलिस ने हथकड़ी लगाई। एएनसी धाराशिव के तुलजापुर के कर्मचारी कंपनी के माध्यम से एटीएम मशीन में कैश जमा करने के लिए कार लेकर निकले। कार चालक ने रुपए चुरा लिए। इस संबंध में तुलजापुर पुलिस में मामला दर्ज किया गया था। पूरे मामले में धाराशिव पुलिस ने महज 4 से 5 दिनों में सीसीटीवी फुटेज और साइबर ब्रांच की मदद से सोलापुर और कर्नाटक से 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। बाईट अतुल कुलकर्णी, जिला पोलीस अधीक्षक। जे एटीएम कॅशचा चोरी झाला होता तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये, त्याच्यामध्ये खास करून ते ड्रायव्हर मुख्य आरोपी होता पारसे म्हणून। त्याचं डिटेल्स काढल्यानंतर आम्हाला बाकी 2 आरोपी निष्पन्न झाला। याचा एक प्री प्लॅन्ड अजेंडा होता की जे एटीएममध्ये पैसे भरायचं होतं कंपनी थ्रू, तर ते काही ना काही प्लॅनिंग करून ते टायर पंक्चर झाले म्हणून सांगून त्यांनी स्वतः गाडी घेऊन नंतर 2-3 गाडी चेंज करून त्यांनी सगळं पैसे अपहार केले होते। टोटल 85 लाखचे पैसे अपहार झाला होता। 420, 409, 406 असं सेक्शनमध्ये तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। ह्याच्यामध्ये फर्स्ट आम्हाला पोलीस स्टेशनकडून सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लू भेटला। तिथून LCB टीम सोलापूरमध्ये जाऊन त्यांच्या नातेवाईकडे चेक केल्यानंतर आम्हाला दुसरा आरोपी निष्पन्न झाला। तिथं त्याच्या घरी 20 लाखाचं कॅश सापडलं। त्याचं इंट्रोगेशनमध्ये आम्हाला हे निष्पन्न झालं की ह्याने सिम चेंज करून, मोबाईल चेंज करून कुठं कर्नाटक या बाहेर राज्यात गेलेलं असं माहिती भेटलं होतं। तर आम्ही सायबर आमचं टीम ते सगळं मोबाईल्स निष्पन्न केले। नंतर आम्हाला न्यू मोबाईल लोकेशन्स, नवीन लोकेशन्स भेटलं। तर हे जे 2 आरोपी मुख्य आरोपी होते ते कर्नाटकमध्ये चामराजनगर म्हणून जिल्ह्यामध्ये होते। रात्री आम्ही त्यांचं टीमला कॉन्टॅक्ट केले, आमचं बॅचमेटच आहे तिथं। कर्नाटक पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली। रात्री ते आरोपींना लॉजमध्ये ते शोधून काढले आणि आमचं टीम सकाळी पोहोचल्यानंतर इंट्रोगेशन केल्यानंतर त्यांच्याकडे एक 4.5 लाख 5 लाखापर्यंत त्यांच्याकडे कॅश भेटला। नंतर हे आरोपींना इतर रिटर्न आणून इंट्रोगेशन केल्यानंतर बाकी जे उरलेले पैसे होते तर कंप्लीट 100% पैसे रिकव्हरी झालेले आहे। पूर्ण एक कोऑर्डिनेशन टीमवर्क झाला। SDPO ॲडिशनल SP त्यांनी पूर्ण कोऑर्डिनेशन केले आणि प्रत्येक अधिकारी त्यांनी याच्यामध्ये एक ना एक क्लू भेटल्यानंतर सगळं क्लू जोडलं। तर आम्हाला सगळं एक 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण तपास कंप्लीट झालेला आहे।